पानाच्या मध्यभागी वाढायचे भाताचे प्रकार, मसाले भात, त्यानंतर पांढरा भात इथं वाढलेला आहे, वरण भात, त्यानंतर येतो तो गोडाचा भात. इथं मी अर्धी वाटी पांढरा भात, त्यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा केशर वेलचीचं दूध घातलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी दही भात. पानाच्या उजव्या बाजूला सर्वात आधी आपल्याला येईल सुकी भाजी किंवा रस्सा भाजी, त्यानंतर आमटी किंवा वरण, त्यानंतर गोडाचा पदार्थ. इथं आपण रव्याची खीर बनवली आहे आणि सगळ्यात शेवटी ताक. पानाच्या डाव्या बाजूला येतात तळणीचे पदार्थ, त्यामध्ये आपण केले पुरी. जर पुरी बनवली नसेल तर चपाती किंवा भाकरी. त्यानंतर तळलेले सांडगे पापड, तोंडी लावण्यासाठी लोणचं, थोडीशी कोशिंबीर आणि चटणीचे प्रकार. इथं आपण तिळकूट वाढलेला आहे आणि सगळ्यात शेवटी वाढायचं अगदी थोडंसं मीठ आणि लिंबाची फोड. गौरी गणपती विशेष थाळी आहे. इथं उकडीचा मोदक सुद्धा ठेवलेला आहे. तयार झाली आपली गौरी गणपती विशेष कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी.